मागील वर्षी आलेले प्रश्न आपण बघतोय। बघा तुमच्या समोर प्रश्न पहिला काय रे बाबा, पुढील पैकी कोणत्या संख्येला 36 ने निशेष भाग जाईल? सर तुम्ही आम्हाला 36 ची कसोटी शिकवली नाही, बरोबर आहे, पण कसोट्या बनवायच्या कशा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या 36 चे असामायिक अवयव पाडा। या 36 चे असामायिक अवयव पाडा। मग कसं होणार? 36 पहिली जोडी 6 6 36 असामायिक नाहीये, दुसरी जोडी 12 त्रिक 36 असामायिक नाहीये, तिसरी जोडी 9 चौक 36 यस सर असामायिक आहे, बरोबर झाली। मग 36 ची कसोटी काय? ज्या संख्येला 4 ने व 9 ने दोघांनीही भाग जातो, ज्या संख्येला 4 व 9 दोघांनीही भाग जातो तिला 36 ने भाग जातो, तिला 36 ने भाग जातो, समजते? मग 36 ने भाग जातो तर काय करायचं आता? पर्यायात तुम्हाला पाहायचं 75 655, 24 625, 72 824, 83 628, करेक्ट। यांना 4 व 9 ने भाग गेला पाहिजे। मग 4 ने भाग जाण्यासाठी काय फॉर्म्युला, म्हणजे 4 ची कसोटी काय? 4 ची कसोटी शेवटचे दोन अंक दोन्ही शून्य हवेत किंवा 4 च्या पटीत हवेत, म्हणजे पहिलीला 4 ने भाग जात नाही, बरोबर आहे। दुसरी 26 आहे, 26 ही 4 च्या पटीत आहे का नाही? शेवटी दोन शून्य आहे का नाही? म्हणजे 26 ला भाग जात नाही। पुढे 24 यस सर 4 ने भाग जातो, त्यानंतर पुढे 28 यस सर 4 ने भाग जातो, बरोबर। म्हणजे पर्याय 3 आणि पर्याय 4, पर्याय 3 आणि पर्याय 4 यामध्ये 9 ने कुणाला भाग जातोय आपल्याला पाहायचंय। मग पर्याय 3 पहा, पर्याय 3 हा चला आता 9 ची कसोटी काय? अंकांची बेरीज। मग पर्याय 3 7 प्लस 2 प्लस 8 प्लस 2 प्लस 4 बेरीज करा, 7 आणि 2 9, 9 8 17, 17 आणि 2 19, 19 आणि 4 23, 23 ही 9 च्या पटीत नाहीये, म्हणजे हिला 9 न पण भाग जात नाही। तर 9 आणि 4 ने 83,628 ला भाग जातो, म्हणजेच येणार उत्तर 83,628 ज्याला 36 ने भाग जातो। पटतंय? म्हणजे ज्या मोठ्या संख्या ना 11 च्या पुढे त्याचा आपल्याला बिलकुल कसोट्या करायच्या नाही। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता। 9 3 प्रश्नार्थक चिन्ह 318 या संख्येस 9 ने भाग जातो। मग 9 ची कसोटी काय? 9 ची कसोटी काय? सर 9 ची कसोटी आहे की अंकांची बेरीज भागिले 9, बरोबर। मग अंकांची बेरीज कोणाकोणाची? 9 प्लस 3 प्रश्नार्थक चिन्ह जशाला तसं प्लस 3 प्लस 1 प्लस 8 यांची बेरीज ही 9 च्या पटीत पाहिजे। मग आता एंट्री मारली प्रश्नार्थक चिन्हानं ना, मग प्रश्नार्थक चिन्हाचा विषयच घेऊ नका, बाकीच्यांची बेरीज करून घ्या। 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, 16 आणि 8 किती? 24, म्हणजे 24 प्लस प्रश्नार्थक चिन्ह, 24 प्लस प्रश्नार्थक चिन्ह याची बेरीज आहे ना, ही कुणाच्या पटीत पाहिजे? 9 च्या पटीत पाहिजे। पटतंय? मग आता पर्यायातून उचला बरं। मग 24 मध्ये जर तुम्ही 2 मिळवले, पर्याय ए घ्या, 24 मध्ये तुम्ही 2 मिळवले 26 येतं, 9 च्या पटीत नाही। पर्याय बी घ्या 3, म्हणजे 24 प्लस 3 मिळवले 27 यस कुणाच्या पटीत येतं? 9 च्या पटीत येत आहे, म्हणजेच येणार उत्तर पर्याय कितवा? दुसरा, पर्याय कितवा? दुसरा। पटतंय? डोक्यात जातंय? यस और नो? यस। चलायचं पुढे मग, चलने का नेक्स्ट एग्जाम्पल। चलिए थर्ड एग्जाम्पल। काय विषय आहे बाबा? खालीलपैकी कोणत्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो? खालीलपैकी कोणत्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो? सर तुम्ही 12 ची पण कसोटी नाही शिकवली हो, परत मग तसंच 12 चे अवयव
पहिला 6 दुना 12 जमत नाही, कारण 6 आणि 2 एकमेकांच्या पाड्यात आहेत. त्यानंतर 4 त्रिका 12 जमतं, 3 आणि 4 एकमेकाच्या पाड्यात नाही. काय झाली 12ची कसोटी? मग ज्या संख्येला 3 व 4 ने दोघांनी भाग जातो, ज्या संख्येला 3 व 4 दोघांनी भाग जातो त्याला 12 ने भाग जातो म्हणजे जातो. मग काय करायचं? पर्याय पाहायचं. पहिला एकक स्थानी 1 आहे, जमत नाही. बर, एकक स्थानी 2 आहे. बर, शेवटी 2 0. आता आपण 4ची कसोटी लावू पहिले. शेवटी दोन्ही अंक दोन्ही 0 पाहिजे, नाही तर 4च्या पटीत पाहिजे, हे बी जमत नाही. शेवटी 4 आणि 4, 4 आणि 4 हो 4च्या पटीत आहे. शेवटी 56 हो 4च्या पटीत आहे. म्हणजेच काय? पर्याय 3 व 4ला कितीने भाग जातो? 4 ने भाग जातो. पर्याय 3 व 4ला 4 ने भाग जातो. आता आपल्याला 3 ने भी भाग घ्यायला पाहिजे. पर्याय 3 चेक करू. चला, पर्याय 3 काय होणार? अंकाची बेरीज किती? 7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13 आणि 4 17, 17 आणि 4 21. यस, 3च्या पटीत आहे, म्हणजे तुमचं उत्तर चौथा पर्याय कटला. येणार उत्तर पर्याय तिसरा 74 244. 74 244. पटतय? चलायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? 72 ने. सर तुम्ही आम्हाला 72ची बी कसोटी नाही शिकवली. ताण घेऊ नका. 72च्या वयव 8 नम 72. 8 नम 72. मग ज्या संख्येला 8 ने आणि 9 ने सोबत भाग जातो ना, तिला 72 ने भाग जाणार आहे. मग चला, शेवटचे 3 अंक. 3 0 पाहिजे 8च्या पटीत किंवा 8च्या पटीत. 102 ला 8 न भाग जात नाही, कटलं. 344 चेक करू. शेवटचे 3 अंक 344 भागिले 8. 8 1 8, 8 चौक 32, उरले 2, 8 त्रिक 24. 8 ने जातो. ओके. 564 8 ने जात नाही. 808 8 ने जातो. बरोबर. मग इथं काय लिहू? पर्याय 2 व 4ला 8 ने भाग जातो. बरोबर. मग आपल्याला आता 9 न चेक करावं लागेल, कारण आपल्याला 72 न भाग द्यायचा ना. मग 9ची कसोटी काय? अंकाची बेरीज भागिले 9. मग पर्याय 2 मध्ये अंकाची बेरीज करू. 9 7 16, 16 3 19, 19 आणि 4 20, 20 आणि 4 24. जमत नाही, म्हणजे उरला तुमचा फक्त पर्याय 4. पर्याय 4 येणार उत्तर पर्याय 4. पटतंय? डोक्यात जातंय? यस और नो? यस. चालायचंय पुढे नक्की. चलिए. काय विषय पुढचा? $1.5 या 4 अंकी संख्येला 9 ने निशेष भाग जात असल्यास डॉलर व हॅशच्या ठिकाणी असलेल्या अंकांची बेरीज किती? 9ची कसोटी. अंकांची बेरीज भागिले 9. अंकांची बेरीज भागिले 9. मग अंकांची बेरीज कोणाकोणाची? 1 अधिक डॉलर अधिक 5 अधिक हॅश. यांची जी काही बेरीज येईल ना, ती आपल्याला नावाच्या पटीत पाहिजे. बरोबर. मग 1 आणि 5 किती झाले रे? 6. म्हणजे 6 प्लस डॉलर प्लस हॅश. बरोबर. मग यांची बेरीज कुणाच्या पटीत पाहिजे? 9च्या पटीत पाहिजे. आता प्रश्न काय माहितीये का? तर डॉलर व हॅशच्या ठिकाणी असलेल्या अंकांची बेरीज किती? तुम्हाला काय केलं माहिती का? फक्त कन्फ्यूज केलं. कन्फ्यूज म्हणजे हे डॉलर प्लस हॅश बघा, 6 प्लस डॉलर प्लस हॅश म्हणजे हा जो
घटक आहे का हा पर्यायात दिलेला आहे आणि या सगळ्यांची जी बेरीज आहे ती नावाच्या पटीत पाहिजे. मग पहिला पर्याय वापरू. ए 6 प्लस 6 किती 12 नावाच्या पटीत नाहीये. दुसरा पर्याय वापरू चला. 6 प्लस 9 15 नावाच्या पटीत नाहीये. तिसरा पर्याय वापरू चला. 6 प्लस 12 18 यस 9च्या पटीत आहे. 9च्या पटीत आहे म्हणजेच येणार उत्तर 12 पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय डोक्यात जातंय. यस और नो. यस. चालायचंय मग पुढे नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय 6 नंबर. पुढे दिलेल्या संख्यांमध्ये 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. मग 11ची कसोटी काय सांगितली. 11ची कसोटी अशी आहे की 1 8 1 8 1 अंकांची बेरीज व त्यांचा फरक 0 किंवा कुणाच्या पटीत 11च्या पटीत. बरोबर. मग काय करायचं आता की 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती. पहिला पर्याय मग 1 8 1 1 ला घेतलं 1 आणि 1 2 म्हणजे 2 आणि 2 आणि 0 2. यस सर फरक 2 शून्याचा म्हणजे याला भाग जातो. ज्याला भाग जातो त्याला चौकट करू आपण. याला बघा यस जातो चौकट करा. याला बघा यस जातो चौकट करा. याला नाही जात. याला नाही जात. त्यानंतर 4 आणि 4 8 यस सर याला जातो. त्यानंतर अंकांची बेरीज 9 4 13 13 आणि 1 9 आणि 4 13 13 आणि 1 14. त्यानंतर 1 आणि 9 10 10 आणि 4 14 फरक शून्याचा जातो. करेक्ट. ज्याला जातो त्याला चौकटी केल्यात. कस काय केल्यात. कारण 1 8 1 उडी मारायची अंकाची बेरीज करायची आणि त्यांचा फरक पाहायचा. हा 0 किंवा 11च्या पटीत असला पाहिजे. चला मग यस आहे सर म्हणजे येणार उत्तर 1 2 3 4 5 म्हणजे 5 पर्याय कितवा दुसरा. पर्याय कितवा दुसरा. क्लिअर आहे. पटतंय डोक्यात जातंय गेलंच पाहिजे. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा. पुढील पैकी कोणत्या संख्येस 15ने निशेष भाग जातो. सर तुम्ही 15ची कसोटी शिकवली नाही. परत तेच भाऊ 15चे अवयव पाडायचे. 15चे अवयव 3 5 15. जिला 3ने व 5ने सोबत भाग जातो तिला 15ने भाग जातो. मग चला बरं मग पहिले 3 न चेक करू. 3ची कसोटी अंकाची बेरीज भागिले 3. 7 आणि 5 12 12 आणि 2 14 14 आणि 4 18 18 5 23 नाही जमत. 3 आणि 5 8 8 आणि 7 15 15 आणि 9 24 24 आणि 5 29 नाही जमत. 4 आणि 7 11 11 आणि 3 14 14 आणि 4 18 जमतं. 6 आणि 5 11 11 आणि 3 14 14 आणि 4 18 18 5 23 नाही जमत. म्हणजे पहिलं उदाहरण असं आहे की जिथं तुम्हाला दुसऱ्या कसोटीला चेक करायची गरज नाही पडली. 3 यस म्हणलं ना. 3 यस म्हटलं फक्त एकीलाच म्हटलं म्हणजे हिला 3ने भाग जातो आणि 5ने बी जातो कारण एकक स्थानी 0 आहे. जर तुम्ही सुरुवातीला 5 चेक केलं असतं तर फक्त कोणता पर्याय कटला असता. एक पण पर्याय कटला नसता. बरोबर. इथं जे तर सर्वांना 5ने भाग जातो. बरोबर आहे का. सर्वांना 5ने भाग जातो. पटतंय का. क्लिअर आहे. डोक्यात जातंय. चालायचं मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा 8 नंबर. 5 6 स्टार 2 4 म्हणजे तिला 9ने पूर्ण भाग जातो. चला 9ने भाग द्यायचा आता फटाफटा करूया. 5 आणि 6 11 11 आणि 2 13 13 आणि 4 17 17 प्लस स्टार. मग पर्याय पहिला ठेवा. 1 17 आणि 1 18 यस येणार उत्तर पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे. पटतंय का. डोक्यात जातंय का. गेलंच पाहिजे. चलो नेक्स्ट. काय विषय पुढचा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2ने भाग जातो. 3 व 2ने भाग जाणे म्हणजेच कितीने जाणे 6ने भाग जाणे. मग चला सर्वांना
सर्वांना 2 ने भाग जातोय, सर्वांना 2 ने भाग जातोय, आपल्याला 3 न चेक करायचंय। मग अंकाची बेरीज 3 6 9 9 7 16 16 8 24 जातो, 5 3 8 8 6 14 14 4 18 18 8 किती 26 नाही जात, 3 6 9 9 8 17 17 1 18 18 8 26 नाही जात, 6 8 14 14 1 15 15 7 22 22 4 26 नाही जात। करेक्ट आहे का? वेळ घातला आपण, वेळ कसं काय घातला वेळ? कारण ही जी पहिली संख्या आहे हीच आपल्याला यस म्हटली तर बाकीच्यांकडे जायची गरज नव्हती, ज्यावेळेस पहिलीच हाव म्हणली तर बाकी तिघीला कशाला विचारला असं त्याचा अर्थ आहे। पटतंय? पटतंय? चालायचंय पुढे, चलो नेक्स्ट। काय विषय पुढचा? 1 9 7 स्टार 5 4 6 2 या संख्येत स्टारच्या जागी कोणता सर्वात लहान अंक पाहिजे की ज्यामुळे त्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जाईल। परत ते स्टार सोडून सगळ्याच बेरीज करा। 1 9 10 10 7 17 17 5 22 22 4 26 26 6 32 32 2 34 प्लस स्टार 34 प्लस स्टार काय पाहिजे आपल्याला? याची बेरीज कितीने भाग गेली पाहिजे? 9 ने भाग गेला पाहिजे, 9 ने भाग गेला पाहिजे। मग 34 मध्ये सगळ्यात लहानी 1 मिळवली, 34 आणि 1 35 नाही जमत, 2 मिळवली, 34 आणि 2 36 जमत, म्हणजे येणार उत्तर पर्याय दुसरा, येणार उत्तर पर्याय दुसरा। क्लिअर आहे का? पटतंय का? डोक्यात जातंय का? गेलंच पाहिजे। चलायचं मग पुढे, चलिए नेक्स्ट। काय विषय पुढचा? 11 नंबर। किती नंबर? 11 नंबर। ओके, खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जात नाही? नाही म्हणतोय बरं का ते आता। अंकाची बेरीज 3 त्रिक 9 जातो, 3 2 5 5 1 6 6 3 9 जातो, 3 6 9 9 6 15 3 18 जातो, म्हणजे याला जात नाही। येणार उत्तर 5425, 5425। क्लिअर आहे? क्लिअर आहे? पटलं? नक्की? चालायचं पुढे, चलिए नेक्स्ट। काय विषय पुढचा? 12 नंबर। 12 15 18 व 27 या चारही संख्यांनी भाग जाणारी मोठी 4 अंकी संख्या कोणती? चारही संख्यांनी भाग जाणारी मोठी, बघा बरं का, 4 अंकी संख्या कोणती? मग आता 12 15 18 व 27, आता मला एक सांगा 12 15 18 व 27, 12 15 18 आणि 27 या चारही संख्यांनी भाग जाणारी मोठी 4 अंकी संख्या कोणती? मसाई लसाईची पद्धत तुम्ही याला वापरू शकता किंवा भागाकार देऊ शकता। चला, 12 15चा पाडा आपल्याला येतो, 12 15चा आणि 18चा पाडा येतो, मग भाग देऊन पाडा डायरेक्ट, काही टेन्शन नाही। 9840 भागिले 12, 12 1 12 12 8 96 उरले 2 12 2 24, 12 ने गेला। परत 9840 भागिले किती रे भाऊ? 15, 15 सक 90 उरले 8, 15 5 75 उरले 9, 15 सक 90 जातो। परत कितीने भाग देऊन पाहायचा? 18 ने। 9840 भागिले किती? 18, 18 5 90 उरले 8, 18 चौक 72 उरले 8 आणि 4, 18 चौक 72 म्हणजे 6 4 10 उरले, भाग जात नाही, पहिल्याला भाग जात। करेक्ट। दुसरा चेक करा, 9 986 भागिले 12, 12 1 12 12 8 96 उरले 3, 12 3 36 उरले 2, नाही जात। 9 780 चेक करा भाऊ 12 ने, मग एकाने जर नाही म्हणलं तर कॅन्सल होतं बरं का। म्हणजे आता इथं 12 ने हाव म्हटलं म्हणून आपण 15 ने चेक केलं, 15 ने हाव म्हटलं म्हणून आपण 18 ने चेक केलं, इथं 12च नाही म्हणला म्हणून हे डायरेक्ट दुसरा ऑप्शन कट केला। तिसरा 9 780 भागिले 12, 12 1 12 12 8 96 उरला 1, 12 1 12 उरले 6, 12 5 60 जातो। परत 9 780 भागिले किती रे भाऊ? 15, 15 1 15 15 सक 90 उरले किती? 7, 15 5 75 उरले 3, 15 2 3 जातो। परत 9 780 भागिले किती रे भाऊ? 18, 18 1 18 18 5 90 उरले 7, 18 चौक 72 उरले 3, 18 78 72 गेले समजा, 18 5 90 उरले 7, 18 चौक 72 उरले 6, 60 ला 18 जातो का? नाही, म्हणजे इथं जात नाही, म्हणजे तुमचं येणार उत्तर 9720 कन्फर्म, ज्याला चारही संख्यांनी भाग जातो। पटतंय? पटतंय? यस ऑर नो? यस। मग दुसरी पद्धत नाही का सर? तर दुसरी पद्धत याला लसावी पद्धत। कोणती पद्धत? लसावी पद्धत। मग कशी लसावी पद्धत पहा,
तर लसावी पद्धत पण इथं काय होणार तुमचं 12, 15, 18, 27. ती काय किती भाग जातो 3 ने. 3 चौक 3 पाची 3 सक 3 9. परत 4 6 आला जातो 2 ने. बे दुना बे त्रिक 5 आणि 9 जशाला तसं. मग आता गुणाकार करा. 3 2 6 6 2 12 12 पंच 60 60 त्रिक 180 गुणिले किती 9. गलत गलत गलत. 3 ने अजून भाग जातो बघा. 3 ने अजून भाग जातो. हा एक सेकंड. 3 ने अजून भाग जातो. कसा पहा. बे 2 4 5 जाशाल तसा. बे त्रिक 6 आणि 9 जाशाल तसा. परत 3 1 3 3 त्रिक 9 5 जाशाल तसा 2 जाशाल तसा. 3 2 6 6 त्रिक 18 18 2 36 36 गुणिले 5 180 गुणिले 3 540. असं तुम्ही केलं तर आहे का 540 पर्याय नाही. म्हणून लसावी पद्धत वापरायची नाही. आपल्याला हीच पद्धत वापरावी लागणार आहे. क्लिअर. चालायचंय पुढे मग नक्की. चलो नेक्स्ट. काय विषय पुढचा. 6 ने निशेष भाग जाणे खालीपैकी संख्या कोणती. चला 6 ची कसोटी. 6 ची कसोटी काय. ज्या संख्येला कितीने 2 ने व 3 ने भाग जातो. ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो तिला 6 ने जातो. मग 2 ने भाग जाणं जे एकच स्थानी नाही जमत. 7 हे भाऊ नाही जमत. 4 हे जमतं. हे पण जमतं. मग आता दोघांना 2 ने भाग केला किंवा ज्या समसंख्येला 3 ने भाग जातो असा त्याचा अर्थ आहे. भाग द्या बरं. 5 334 भागिले किती भागिले किती 3. तसं केलं ती टाइम जाणार. आपल्याला कसोटी माहिती आहे. मग अंकांची बेरीज 5 आणि 3 8 8 आणि 3 11 11 आणि 4 15. यस सर. येणार उत्तर पर्याय तिसरा 5334. 5334. क्लिअर आहे. क्लिअर आहे. पटतंय डोक्यात जातंय. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा. 9 ने निशेष भाग जाणारी खालीपैकी संख्या कोणती. 9 ची कसोटी म्हणणारे अंकांची बेरीज भागिले 9. चिल्लर आहे. सोडवून घ्यायचं याला. पुढं खालीपैकी कोणत्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. शेवटचे 2 अंक दोन्ही 0 नाही तर 4च्या पटीत. फक्त हाच आहे 4च्या पटीत. इथला जो 32 आहे 32 आहे कुणाच्या पटीत 4च्या पटीत. 32 आहे कुणाच्या पटीत 4च्या पटीत. क्लिअर आहे. पटतंय डोक्यात जातंय. चालायचे पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय 16. 1 ते 45 या संख्या दरम्यान 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती. खूप भारी प्रश्न आहे. इथं तुम्हाला लिहावंच लागणार आहे. कसं म्हणजे 3 ने 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 पाची 15 3 सक 18 3 7 21 3 8 24. पण त्यांचं काय म्हणणं नीट बघा. चढत्या क्रमाने मांडल्या सर्वात कमी किमतीच्या ह्या संख्येपासून बघा. ह्या संख्येपासून ही 1 नंबर ही 2 नंबर करेक्ट आहे. सर्वात कमी संख्या 9व्या स्थानावरील संख्या कोणती. 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 किती 27. तोंडी कसं काढायचं. डायरेक्ट हे 3 आणि हे 9 सर्वात कमी किमतीचे आणते ते. मग 3 गुणिले 9 किती 27. झालं झालं. कारण 3 ने भाग जाणारे म्हणतात ते. तर येणार उत्तर पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर आहे. क्लिअर आहे. पटतंय डोक्यात जातंय. यस और नो. यस गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा. वर दिलेल्या संख्यामालेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल. खूप चांगला प्रश्न आहे. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या निवडायच्या आणि परत चढता क्रम लावायचा. सगळ्यात पहिले 3 ने भाग जाणारे कोणकोणत्या पाहू. चला पहिली जातो यस. दुसरी 5 आणि 7 12 5 17 नाही जात. तिसरी अंकांची बेरीज भागिले 3 ना. 2 आणि 9 11 आणि 12 जातो. 9 9 18 5 23 नाही जात. 8 आणि 0 8 8 5 13 नाही जात. 3 आणि 8 11 11 4 15 जातो. 1 आणि 8 9 9 6 15 जातो. 4 आणि 1 5 5 आणि 5 10 नाही जात. 3 आणि 7 10 10 आणि 2 12 जातो. 3 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्येला आपण काय केलं आता टिक मार्क केलं. मग यांचा चढता क्रम लावायचा. चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान कोण आहे. मग चढता क्रम लावायचा. पेपरच असं समजायचं बरं का. वेळ घालवायचा नाही. पेन चेंज केला. चला लहान कोण आहे सगळ्यात
621 291 805 300 ही एक, बरोबर. त्यानंतर 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 291 2 नंबर, त्यानंतर 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 372 3 नंबर, त्यानंतर 384 4 नंबर. करेक्ट. मग चढता क्रम लावल्यास आता पूर्ण नाही सोडवायचा, एकूण संख्या मोजून घ्या. हिरव्या पेनाने टिक केलेले 1 2 3 4 5. म्हणजे जर 5 संख्या आहे 5 बॉक्स मांडा. मधली संख्या बरोबर कितवी येते? तिसरी. करेक्ट आहे, तिसरी. मग तिसरी संख्या कोणी लाल पेनाने लिहिलं पा? 1 2 3 372. म्हणजे येणार उत्तर पर्याय तिसरा. येणार उत्तर पर्याय तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? येस और नो? येस, गेलंच पाहिजे. चलायचे पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? 5 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? चिल्लर आहे. नेक्स्ट. 12 ने सर परत आली का 12ची कसोटी? लिहा मग. 12 म्हणजे काय रे भाऊ? जिला 3 चौक 12, जिला 3 ने 4 ने सोबत भाग जाईल तिला कितीने जाईल? 12 ने भाग जाईल. मग अंकांची बेरीज 4 8 12 12 5 17 17 2 19 19 प्लस प्रश्नार्थक चिन्ह ही पाहिजे 3च्या पटीत व 3च्या पटीत. बघा बघा का, एक सेकंड. म्हणजे 4 8 12 12 5 17 17 2 19 आले. अंकांची बेरीज 19 आली, बरोबर. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी असं लिहितो मी. प्रश्नार्थकच्या ठिकाणी मग पर्याय 5 जर ठेवला, नीट बघा बरं का, फार जबरदस्त प्रश्न आहे. पहिले आपण काय करू? 4ची कसोटी ट्राय करू. कोणाची? 4ची. मग इथं लिहितो 4 8 5 प्रश्नार्थक चिन्ह. 4ची कसोटी सांगती शेवटचे 2 अंक मिळून दोन्ही 0 पाहिजे, नाही तर 4च्या पटीत पाहिजे. मग पहिला अंक 5 आहे, ए ऑप्शन आहे. पहिला अंक 5 आहे, 52 आहे. 52ला 4 ने भाग दिला. करेक्ट आहे. 52ला 4 ने भाग दिला तर जातोय. म्हणजे 5 आपल्याला 4 ने भाग जातोय. 3 जर ठेवलं 32 होतंय, जातंय. 1 जर ठेवलं 12 होतंय, जातंय. 7 जर ठेवलं तर 7ही जातंय. म्हणजे सगळे अंक ठेवले प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी तर त्या संख्येला 4 ने भाग जाणार आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला 12 ने भाग द्यायचा ना, तर 12 म्हणजे 3 गुणिले 4. 4चा विषय संपला. आता आपल्याला 3चा विषय करायचा आहे. मग पहिला पर्याय चेक करू. आता बेरीज करून घ्या अंकाची. 4 8 12 12 5 17 17 2. 4 8 12 12 5 17 17 2 19 19 प्लस प्रश्नार्थक चिन्ह. मग पहिला पर्याय किती आहे? 5. मग ए पर्याय वापरू. 19 प्लस 5 किती आले? 24. नावाच्या पटीत नाहीये. दुसरा पर्याय 3 वापरू. 19 प्लस 3 22. नावाच्या पटीत नाहीये. तिसरा पर्याय 1 वापरू. 19 प्लस 21 नावाच्या पटीत नाहीये. चौथा पर्याय 19 प्लस 7. 19 आणि 7 किती? 26. नावाच्या पटीत नाही. आपल्याला कुणाच्या पटीत पाहिजे? 3च्या पटीत पाहिजे. हेही 3च्या पटीत नाहीये. म्हणजे इथं जे 9ची पट नाही, कोणाची? 3ची पट. तर हे 3च्या पटीत आहे. 3च्या पटीत आहे. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? येस और नो? येस, गेलंच पाहिजे. चला नेक्स्ट. काय विषय? 700 ते 800 पर्यंतच्या 7 ने विभाज्य असलेले, बरं का. आता 7 ने, आता 700ला 7 ना भाग जातो. 700च्या पुढे 707. परत 714 म्हणजे 7चाच पाडा आहे. 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 डायरेक्ट 7 7 सकून 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70. म्हणजेच कसं 700 707 714 721 728 असं करत करत मग 70च्या पुढे 77 77 आणि 7 मिळवले. 77 आणि ते 84 84 आणि 7 झाले 91 91 7 झाले 98. म्हणजेच काय की एकूण पूर्ण संख्या किती? तर याला रेड पेननं नाव ग्रीन पेननं नाव देतोय. 1 नंबर 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे 700 ते 800 पर्यंतच्या 7 ने विभाज्य असलेल्या पूर्णांक संख्या किती? 15.
पण 15 पर्यायात आहे का? नाही. म्हणजे ही 700 आपल्याला घ्यायची नव्हती. म्हणजे 15 मधून 1 गेले किती? 14 येणार उत्तर पर्याय तिसरा. समजतंय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं विभाज्यतेच्या कसोट्याचे PYQ सेशन आपलं संपलेलं आहे.